Today's subject is advertising, and we will start first module, that is media in advertising. See, media in advertising याचे इंट्रोडक्टरी पार्ट आपण बघितला होता. मीडिया मीन्स इट इज द चॅनल ऑफ कम्युनिकेशन. कोणत्या चॅनल थ्रू आपण ॲडव्हर्टाईज जी आहे ही कम्युनिकेट करतोय, दॅट इज द मीडिया. मग या मीडियामध्ये वेगवेगळे टाईप्स येतात. मग त्यामध्ये ट्रॅडिशनल मीडिया आहे, देन न्यू एज मीडिया आहे. So first we will see the traditional media. See, traditional media has been used in advertising world for years. When related to advertising, traditional media in, encompasses that television, the newspaper, radio, magazine, and out of home ads. The ट्रॅडिशनल मीडिया यामध्ये कोणत्या टाईपचे मीडिया जे आहेत हे इन्क्लूड होतात, आणि न्यू एज मीडियामध्ये कोणत्या टाईपचे मीडिया जे आहेत हे त्यामध्ये इन्क्लूड होतात. हे दोन्ही लक्षात घ्या. ट्रॅडिशनल मीडियाजमध्ये काय काय इन्क्लूड होतं, तर टेलिव्हिजन, देन न्यूजपेपर, रेडिओ, मॅगझिन, आउट ऑफ होम. आउट ऑफ होम मीन्स आउटडोअर. आपण घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपल्याला आजूबाजूला ज्या काही ॲडव्हर्टाईज दिसतात, मग ते फ्लेक्स असतील किंवा होर्डिंग्स असतील किंवा एखादी वॉल जी आहे ती रंगवलेली असेल, सो आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग. टेलिव्हिजन ॲडव्हर्टायझिंग मीन्स विथ द हेल्प ऑफ टेलिव्हिजन ॲडव्हर्टायझर ॲडव्हर्टाईज देअर प्रॉडक्ट. टेलिव्हिजनवर सुद्धा ॲड्स येतात. देन न्यूजपेपर ॲडव्हर्टायझिंग मीन्स न्यूजपेपरमध्ये काही असे कॉलम्स असतात की ज्यामध्ये ॲड्स दिलेले असतात, किंवा एखादं प्रोडक्ट न्यूली लॉन्च झालं असेल तर ते न्यूजपेपरच्या फ्रंट पेजवर त्याची ॲड येते. सो इट इज न्यूजपेपर ॲडव्हर्टायझिंग. व्हॉट अबाउट रेडिओ ॲडव्हर्टायझिंग? रेडिओ ॲडव्हर्टाइजमेंट मीन्स स्पॉट अनाउन्समेंट. रेडिओवरून ज्या काही ॲडव्हर्टाइजमेंट केल्या जातात, जिथे अनाउन्समेंट केली जाते, सो दॅट इज रेडिओ ॲडव्हर्टायझिंग. मॅगझिन ॲडव्हर्टायझिंग. मॅगझिन्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे, मग ते काही बिझनेसचे जर्नल्स असतील किंवा काही नॉर्मल मॅगझिन्स आहेत, तर त्या मॅगझिन्समध्ये सुद्धा ॲड्स केलेल्या असतात. म्हणजे स्पोर्ट्सचे मॅगझिन्स असतील किंवा अजून काही वुमन्ससाठी स्पेशल मॅगझिन्स असतात, काही रेसिपीजसाठी स्पेशल मॅगझिन्स असतात. सो वेगवेगळ्या टाईपचे इथे मॅगझिन्स असतात, त्यामध्ये ॲडव्हर्टाईज केली जाते. सो दीज आर द ट्रॅडिशनल मीडिया टाईप्स. हे सगळे जे मीडिया टाईप्स आहेत हे ट्रॅडिशनल मीडियाजमध्ये इन्क्लूड केले जातात. These forms of communication have been used by advertiser for decades. First, we will see the print media. आता या ट्रॅडिशनल मीडियाजमध्ये आपण एक एक पॉईंट जे आहेत हे बघत जाऊया. प्रिंट मीडिया. Print media refers to paper publications circulated in the form of physical editions of books, magazines, journals, and newsletters. सी प्रिंट मीडिया म्हणजे काय, तर प्रिंटेड फॉर्ममध्ये ही ॲडव्हर्टाईज असते. न्यूजपेपर हा प्रिंटेड फॉर्ममध्ये येतो, प्रिंट करून आलेला असतो, आणि त्या न्यूजपेपरवरती ॲडव्हर्टाईज तिथे प्रिंट केलेली असते. देन बुक्स किंवा मॅगझिन्स, जर्नल्स, न्यूजलेटर्स. Print media advertising is the form of advertising that uses physically printed media such as magazines, newspapers to reach consumers, business consumers and prospects. सी आता या प्रिंट मीडियामध्ये काय काय इन्क्लूड होतं, तर न्यूजपेपर्स इन्क्लूड होतात, मॅगझिन्स इन्क्लूड होतात. आता न्यूजपेपर जे आहेत हे घराघरात पोहोचलेले आहेत. न्यूजपेपर इझिली कस्टमर्सपर्यंत रीच होऊ शकतात. जो न्यूजपेपर कन्झ्युम करेल, जो न्यूजपेपर परचेस करेल, त्याच्यापर्यंत ती ॲडव्हर्टाईज इझिली पोहोचणार आहे. आणि न्यूजपेपरचे रीडर खूप आहेत. सो न्यूजपेपर इज वन ऑफ द बेस्ट मीडिया टाईप. देन मॅगझिन्स. आता मॅगझिन्स जे आहेत, मॅगझिन्समध्ये सुद्धा ॲडव्हर्टाईज केली जाते. मॅगझिन्सचे बरेचसे प्रकार असतात. काही मॅगझिन्स स्पेशली वुमेन्ससाठी असतात, काही मॅगझिन्स बिझनेस पर्सनॅलिटीज त्यांच्यासाठी असतात, काही मॅगझिन्स ही किड्स म्हणजे कॉमिक्स टाईप असतात. देन काही मॅगझिन्स जे आहेत त्यामध्ये ब्युटी प्रोडक्ट्स सगळे ॲडव्हर्टाईज केले जातात. सो
वेगवेगळ्या प्रकारचे मॅगझिन्स असतात की ज्यामध्ये ॲडव्हर्टाईज सुद्धा केली जाते. सो दिस इज ऑल अबाउट प्रिंट मीडिया. प्रिंट मीडियामध्ये काय काय लक्षात घ्यायचं? प्रिंट मीडियामध्ये कोणते 2 टाईप येतील तर न्यूजपेपर, मॅगझिन्स, देन बुक्स असतील, जर्नल्स, न्यूजलेटर्स, हे सगळं प्रिंट मीडियामध्ये इन्क्लूड होतं की ज्यामध्ये ॲडव्हर्टाईज ही प्रिंटेड फॉर्ममध्ये कस्टमर्सपर्यंत रीच होते, कस्टमर्सपर्यंत पोहोचते. प्रिंट मीडिया हा पॉईंट लक्षात आलाय का? येस मॅम. ओके. आता प्रिंट मीडियामध्येच न्यूजपेपर ॲडव्हर्टायझिंग हा पार्ट आपण बघणार आहोत. लेट्स वी सी व्हॉट इज न्यूजपेपर ॲडव्हर्टायझिंग. Newspapers have always been one of the most important advertising media. पूर्वीपासून न्यूजपेपर, आता पूर्वीच्या काळी टेलिव्हिजनचं इन्व्हेन्शन होण्याच्या आधी न्यूजपेपर जास्त ट्रेंडमध्ये होते असं म्हणू शकतो आपण, की न्यूजपेपरमध्ये सगळ्या ज्या काही करंट अफेअर्स आहेत हे सगळे न्यूजपेपरमधून आपल्याला कळतात. सध्या मार्केटमध्ये काय चालू आहे या सगळ्या गोष्टी न्यूजपेपरमधून कळतात. ट्रॅडिशनल मीडियामध्ये हा मीडिया का इन्क्लूड केला गेलाय? कारण तेव्हा इंटरनेटच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या तेवढ्याशा नव्हत्या. इंटरनेटची फॅसिलिटी नव्हती किंवा टेलिव्हिजन सुद्धा तेवढासा जितका आज आपल्यावर इन्फ्लुएन्स करतोय तेवढा टेलिव्हिजन सुद्धा ट्रेंडमध्ये नव्हता. तेव्हा न्यूजपेपर ॲडव्हर्टायझिंग ही जास्तीत जास्त न्यूजपेपरमधून ॲडव्हर्टाईज केली जायची. So these are earliest form of press advertising. Even though we are living in the technology advanced time, the daily newspapers are still very effective and powerful print medium of advertise. See, आता जे आपला जो एरा आहे यामध्ये जरी इंटरनेट कितीही इफेक्टिव्ह असलं किंवा आपण जास्तीत जास्त इंटरनेटवर भर देतो ॲडव्हर्टाईजसाठी, देन टेलिव्हिजन किंवा डिजिटल फॉर्ममध्ये ॲडव्हर्टाईज करायला आपण जास्त भर देतो, तरीही या टेक्नॉलॉजिकल एरामध्ये सुद्धा डेली न्यूजपेपर रीड करणारे बरेचसे लोक आहेत. सो तिथे सुद्धा डेली न्यूजपेपर हे इफेक्टिव्ह आणि पॉवरफुल मीडियम होत आहे. बिकॉज न्यूजपेपर दररोज न्यूजपेपर येतात. सो आपण रोज ॲडव्हर्टाईज ती आपल्या डोळ्याखालून जाते, आपण वाचत असतो, बघत असतो. सो न्यूजपेपरचा तेवढा इन्फ्लुएन्स सगळ्यांवर पडतो. सी, हे सगळे न्यूजपेपर्स आहेत इंडियामधले. त्यामध्ये कॅन यू सी द इमेज? तुम्हाला इमेज दिसतेय काही? तुम्ही आयडेंटिफाय करू शकता यामध्ये कोणते कोणते न्यूजपेपर्स दिसतात तुम्हाला? येस. सी, आता यामध्ये बरेचसे एक्झाम्पल्स लिहिले. द टाइम्स ऑफ इंडिया, देन सकाळ, अमर उजाला, दैनिक भास्कर, लोकमत, देन नवभारत टाइम्स. या व्यतिरिक्त तुम्हाला माहीत असलेले न्यूजपेपर्स असे कोणते आहेत की जे अगदी तुम्ही डेली रीड करत नसाल पण तुम्हाला माहिती आहे की येस हे न्यूजपेपर आहे आणि यामध्ये ॲडव्हर्टाईज सुद्धा केली जाते? असे कोणते कोणते आहेत? टेल मी द एक्झाम्पल्स व्हॉट यू हॅव रीड. ओके, अजून? रत्नागिरी टाइम्स. करेक्ट. प्रहार. ओके, नेक्स्ट. पुढारी. हां, येस, करेक्ट. हां, करेक्ट. अजून? आठवा, न्यूजपेपर्स आठवा. हां, लोकमत. ओके, अजून? फक्त मराठी न्यूजपेपर्स आहेत? अजून बरेच? ओके. ठीक आहे. तुम्ही स्वतः कधी न्यूजपेपर रीड केलाय का की ज्यामध्ये अगदी इन डेप्थ रीड असं म्हणत नाहीये, पण तुम्ही कधी असा बघितलाय का की अरे या पेजवर इथे काहीतरी ऍड दिसते किंवा अरे इथे न्यूज दिसते? न्यूजपेपर कधी बघितलं? बरेचदा न्यूजपेपर्समध्ये येस, करेक्ट. बरेचदा न्यूजपेपरमध्ये एखादी कार न्यूली लॉन्च झाली असेल तर न्यूजपेपरच्या फ्रंट पेजला किंवा लास्ट पेजला
अख्ख्या त्या पेजवरती त्या कारचं एक चित्र, त्याची इमेज ती असते. कधी बघितली अशी ऍडव्हर्टाइजमेंट? हो. हा. किंवा किंवा एखाद्या प्रोडक्टमध्ये काहीतरी डिस्काउंट दिलं असेल किंवा एखाद्या प्रोडक्ट बरोबर एखादं प्रोडक्ट फ्री देत असतील. सो ज्या काही ऑफर्स असतात, जे फ्री गिफ्ट्स असतात किंवा एखादं प्रोडक्ट मार्केटमध्ये जेव्हा न्यूली लॉन्च केलं जातं, सो हे कस्टमर्सपर्यंत इझिली रीच होण्यासाठी, त्यांच्यापर्यंत ते पोहोचण्यासाठी न्यूजपेपर ह्या मीडियाचा यूज केला जातो. मग तिथे खूप अट्रॅक्टिव्हरित्या तिथे दाखवलं जातं ते, की खूप त्याचा एखादा छान कलरफुल तिथे इमेज दाखवली जाते. आणि त्याचप्रमाणे त्याचं डिस्काउंट जे ते हायलाईट केलं जातं. सो न्यूजपेपरमध्ये अशा प्रकारे ऍडव्हर्टाइजिंग केली जाते. सो तुम्ही न्यूजपेपर ऍडव्हर्टायझिंग बघितली आहे, राईट? हो. सो let's we see the features of newspapers. Newspapers are published in morning, afternoon and also evenings. The newspapers आहेत हे सकाळी, संध्याकाळी किंवा दुपारी हे पब्लिश केले जातात. मोस्ट न्यूजपेपर्स प्रेझेंट अ व्हरायटी ऑफ मटेरियल्स टू रीडर्स. आणि असे बरेचसे न्यूजपेपर आहेत की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्फॉर्मेशन, वेगवेगळे व्हरायटी ऑफ मटेरियल न्यूजपेपरमध्ये दिलेलं असतं. अ टिपिकल न्यूजपेपर हॅज न्यूज कॉलम, स्पोर्ट्स, financial pages, international news, then shopping columns, entertainment columns and so on. एक टिपिकल न्यूजपेपर मध्ये एक स्ट्रक्चर असतं की येस, इथे फ्रंट पेजवर एखादी न्यूज असेल, ब्रेकिंग न्यूज असते ती, देन 2 ते 3 पेजेस नंतर स्पोर्ट्स असतात, देन फायनान्शियल पेजेस म्हणजे स्टॉक एक्सचेंज किंवा फायनान्शियल ज्या काही न्यूज असतील तर त्या तिथे दाखवल्या जातात. देन इंटरनॅशनल न्यूज की भारताबाहेर काय घडतंय. देन शॉपिंग कॉलम्स मध्ये कुठे काही सेल असेल किंवा शॉपिंगसाठी काही डिस्काउंट्स दिले असतील तर ते तिथे दाखवले जातात. एंटरटेनमेंट कॉलम्स, काही एंटरटेनमेंटसाठी काही गोष्टी न्यूजपेपरमध्ये तिथे तेवढा कॉलम केलेला असतो. सो ऑन. सो टिपिकल न्यूजपेपरमध्ये या गोष्टी तिथे इन्क्लूड केलेल्या असतात. Newspapers are available at national level, regional level as well as local level. आता न्यूजपेपर जे आहेत हे लोकल लेवल, आपण जिथे राहतो तिथले लोकल न्यूजपेपर सुद्धा असतात. रिजनल लेवल, त्या रिजन पुरते लिमिटेड सुद्धा असतात. आणि नॅशनल लेवल की असे न्यूजपेपर जे नॅशनल लेवलवरती असतात, म्हणजेच भारतात सगळीकडे ते न्यूजपेपर अवेलेबल होतात. आता आपण जर आपला इथला विचार केला तर आपण ज्या डिस्ट्रिक्टमध्ये राहतोय तर तिथे रत्नागिरी टाइम्स हा एक लोकल न्यूजपेपर आहे. रिजनल लेवल म्हणजे महाराष्ट्रापुरता तेवढा लिमिटेड असणार आहे. तर तसे सुद्धा काही रिजनल लेवलचे न्यूजपेपर आहेत. नॅशनल लेवल, आता द टाइम्स ऑफ इंडिया नॅशनल लेवल, तो पूर्ण भारतात सगळीकडे अवेलेबल होतो. सो अशा प्रकारचे सुद्धा न्यूजपेपर्स आहेत. दस न्यूजपेपर्स ऑफर सिलेक्टिव्हिटी. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला हवा तो न्यूजपेपर तुम्ही परचेस करू शकता, कन्झ्युम करू शकता. दे मेक इट पॉसिबल टू कम्युनिकेट इन स्पेसिफिक लँग्वेज ऑर इन स्पेसिफिक एरिया. आता जर महाराष्ट्रामध्ये एखादा पर्सन राहतोय आणि त्याला जर मराठी भाषा येते तर तो त्याला हव्या त्या लँग्वेजमधला मराठी भाषेतला पेपर तो कन्झ्युम करू शकतो. जर इथून गुजरात, तर आता गुजरातमध्ये तिथला जो रिजनल गुजराती भाषेतला जो पेपर आहे तर तो तिथे मिळू शकतो. सो प्रत्येक रिजननुसार ज्या रिजनमध्ये जी लँग्वेज तिथे प्रेफर केली जाते तशा प्रकारचे न्यूजपेपर आपल्याला इझिली अवेलेबल होऊ शकतात. अँड देन इंग्लिश. आता इंग्लिश तर वेल नोन सगळीकडेच आहे. सो इंग्लिश पेपर सुद्धा आपण केव्हाही कुठेही कन्झ्युम करू शकतो. सो इट ऑफर्स सिलेक्टिव्हिटी. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या लँग्वेजमधले पेपर्स जे आहेत हे आपण न्यूजपेपर आपल्याला त्यातलं जे हवं ते सिलेक्ट करून घेऊ शकतो. न्यूजपेपरचे फीचर्स सगळ्यांना लक्षात आले आहेत का? येस मॅम. Okay. Then now we will see the advantages of
न्यूजपेपर ॲडव्हर्टायझिंग. आता आपण आधी फीचर्स बघितले, पण आता न्यूजपेपर ॲडव्हर्टायझिंगचे आपल्याला ॲडव्हान्टेजेस बघायचे आहेत, की न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टाईज केल्यामुळे काय काय आपल्याला ॲडव्हान्टेजेस होऊ शकतात किंवा काय काय बेनिफिट्स आहेत ते आपण बघणार आहोत. फर्स्ट इज detailed information. Through newspaper advertisements, detailed information can be given about the product features, uses, merits, then addresses of retail outlets where the product is available, etc. न्यूजपेपर हे अशा टाईपचा मीडिया आहे की ज्यामध्ये आपण डिटेल इन्फॉर्मेशन देऊ शकतो. म्हणजेच काय, तर त्या प्रोडक्टचं इमेज, त्याचा फोटो, त्याचं पिक्चर जे आहे ते आपण तिथे पेस्ट करू शकतो. देन त्या प्रोडक्टचे फीचर्स जे आहेत हे आपण तिथे हायलाईट करू शकतो. ते कशा प्रकारे यूज करायचे, मीन्स हाऊ टू यूज दॅट प्रोडक्ट, स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2, स्टेप नंबर 3, अशा स्टेप्स आपण देऊ शकतो. त्याचे मेरिट्स, त्याचे ॲडव्हान्टेजेस, त्याचे बेनिफिट्स आपण तिथे शो करू शकतो. देन हे प्रोडक्ट रिटेल आउटलेट, म्हणजे जिथे एखाद्या पर्टिक्युलर लोकॅलिटीमध्ये कुठे मिळेल ह्याचा ॲड्रेस आपण देऊ शकतो. वेअर द प्रोडक्ट इज अवेलेबल, त्या प्रोडक्ट हे कुठे आपल्याला अवेलेबल होऊ शकेल ही इन्फॉर्मेशन देऊ शकतो. सो दिस न्यूजपेपर ॲडव्हर्टायझिंग गिव्स द डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट प्रोडक्ट. त्या प्रोडक्टविषयी सगळी इन्फॉर्मेशन आपण तिथे देऊ शकतो. सो आपल्याला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देता येते. बिकॉज आता इथे डिटेल इन्फॉर्मेशन का म्हटलंय, जर आपण टेलिव्हिजन ॲडव्हर्टायझिंगचा विचार केला तर टेलिव्हिजनमधली ॲडव्हर्टाइजमेंट फार ते फार 2 ते 3 सेकंदाची असते, की ज्यामध्ये ती ॲडव्हर्टाईज संपून लगेच दुसरी लागते. वेअर ॲज न्यूजपेपरमध्ये आपण डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती आपण शांतपणे वेळ घेऊन वाचू शकतो. आपल्याला हवी ती इन्फॉर्मेशन आपल्याकडे स्टोअर करून ठेवू शकतो. सो न्यूजपेपर ॲडव्हर्टायझिंग इट गिव्स द डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोडक्ट, like product features, the uses, then benefits, that is merits, and address of retail outlets where the product is available. त्याचे रिटेल आउटलेट्स कुठे आहेत किंवा हे प्रोडक्ट जे आहे हे आपल्याला कुठे अवेलेबल होऊ शकेल, कोणत्या ठिकाणी आपल्याला मिळेल, याची सगळी इन्फॉर्मेशन ही न्यूजपेपरमध्ये इझिली देता येते. नेक्स्ट पॉइंट इज वाईड कव्हरेज. न्यूजपेपर सर्व लोकल, रिजनल अँड नॅशनल मार्केट. आता न्यूजपेपरचं असं कोणतं लिमिटेशन नाहीये की न्यूजपेपर फक्त एवढाच या एरिया पुरताच आहे, असं नाहीये. न्यूजपेपर लोकल लेवल सुद्धा मिळतात, न्यूजपेपर रिजनल लेवलला सुद्धा आपण आपल्याला मिळत असतात, देन नॅशनल लेवल. इट गिव्स द वाईड कव्हरेज. Wide coverage reach people of all age group and all income level, both in cities and rural areas. Further, since regional newspaper cater to specific regions, they offer geographical selectivity. See, न्यूजपेपरला वाईड कव्हरेज आहे. इथे सगळ्या एज ग्रुप्सच्या लोकांपर्यंत तो न्यूजपेपर जो आहे हा पोहोचतो. देन ऑल इन्कम लेवल, इथे काही पर्टिक्युलर इन्कम लेवल नाहीये की इथे अमुक ह्या ग्रुपला हा न्यूजपेपर किंवा त्या ग्रुपला तो. इथे सगळ्या इन्कम लेवलना कोणत्याही इन्कम लेवलचा ग्रुप असेल कोणताही पेपर ते सिलेक्ट करू शकतात. देन बोथ सिटीज अँड रुरल एरियाज, जो न्यूजपेपर आहे हा सिटीमध्ये मिळू शकतो, रुरल एरियामध्ये मिळू शकतो. सिन्स द रिजनल न्यूजपेपर कॅटर टू स्पेसिफिक रिजन. आता काही जे रिजनल न्यूजपेपर आहेत ते पर्टिक्युलर रिजनसाठीच आहेत. आता दे ऑफर द जिओग्राफिकल सिलेक्टिव्हिटी. आता एखाद्या पर्टिक्युलर रिजनचा पेपर असेल किंवा त्या रिजनल लँग्वेज मधला पेपर आहे तो तिथे मिळू शकतो. Next advantage is flexibility. Advertisements can be inserted or changed practically overnight. See, retail advertisers often make last-minute changes in their newspaper advertisement to take full advantage of newly arrived products. Last-minute concessions to boost the sales. Hence, the flexibility is an unique aspect of newspaper advertising. See, फ्लेक्झिबिलिटी, न्यूजपेपर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये फ्लेक्झिबिलिटी खूप आहे. म्हणजेच काय, तर लास्ट मिनिट चेंजेस जे आहेत हे आपण करू शकतो. म्हणजेच कसं, जर आता न्यूजपेपरमध्ये
एखाद्या न्यूजपेपरसाठी ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे, पण लास्ट मिनिटला कळलं की अरे एखादं न्यू त्या प्रोडक्टमधलं जे फीचर आहे ते आपल्याला तिथे इन्सर्ट करायचं राहून गेलेलं आहे. सो लास्ट मिनिटला हे चेंजेस न्यूजपेपर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये करता येतात. सो this advertisements can be inserted or changed overnight. The retail outlets often make last minute changes. ते last minute ला कोणतेही चेंजेस असतील ते करू शकतात. To take a full advantage of newly arrived product. एखादं प्रोडक्ट न्यूली अराइव्ह झालंय, न्यूली लॉन्च झालंय मार्केटमध्ये, तर त्याची ॲडव्हर्टाइजमेंट आपण इझिली न्यूजपेपरमध्ये करू शकतो. सो इट इज व्हेरी फ्लेक्झिबल. Hence, the flexibility, it is an unique aspect of newspaper advertising. Next advantage is economical. Newspaper advertising is economical due to wide circulation of large readership. It is very economical. न्यूजपेपरची प्राइस ही खूप इकॉनॉमिकल आहे. हार्डली 3 ते 4 रुपये एक न्यूजपेपर असे असेल. आता हे जे मी आता जी प्राइस सांगितली ही एखाद्या न्यूजपेपरची आहे. न्यूजपेपरनुसार त्यांच्या ज्या प्राइजेस आहेत त्या चेंज होत जातात, पण त्यांची जी प्राइस आहे ती एका सर्टन लेवलपर्यंत असते, त्याच्यापेक्षा जास्त जात नाही. सो न्यूजपेपर इज व्हेरी इकॉनॉमिकल. आणि न्यूजपेपर ॲडव्हर्टायझिंग हे सुद्धा इकॉनॉमिकल आहे ॲज कम्पेअर्ड टू टेलिव्हिजन अँड इंटरनेट ॲडव्हर्टायझिंग. इट हॅज वन ऑफ द लोएस्ट कॉस्ट पर रीडर. रीडर म्हणजे काय, जो रीड करणारा आहे तर त्याला सुद्धा हे न्यूजपेपर इकॉनॉमिकल पडतात परचेस करायला. आणि आणि न्यूजपेपरमध्ये जो ॲडव्हर्टाईज करणारा आहे, जो ॲडव्हर्टायझर आहे, त्याला सुद्धा न्यूजपेपर ॲडव्हर्टायझिंग हे इकॉनॉमिकल पडतं. सो फर्दर ॲडव्हर्टायझिंग रेट्स आर चीपर ॲज कम्पेअर्ड टू मॅगझिन अँड ब्रॉडकास्टिंग मीडिया. सो इकॉनॉमिकल हा पॉईंट दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला बघायचा आहे, रीडरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा आणि ॲडव्हर्टायझरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा. बिकॉज रीडर जो आहे, जो न्यूजपेपर रीड करणार आहे, परचेस करणार आहे, तर त्याला सुद्धा लो कॉस्टने मिळतं. अँड देन न्यूजपेपरमध्ये जे ॲडव्हर्टाईज करायचे त्या ॲडव्हर्टायझरला सुद्धा ही ॲडव्हर्टायझिंग करणं इकॉनॉमिकल पडतं. आपण 4 ॲडव्हान्टेजेस न्यूजपेपर ॲडव्हर्टायझिंगचे बघितलेले आहेत. इथपर्यंत पॉईंट्स क्लिअर झालेत का? हो. Okay. Next advantage is reference value. Newspaper can be stored and preserved. Reference value म्हणजे काय, तर आजचा न्यूजपेपर आहे तो मी जर स्टोअर करून ठेवला आणि उद्याला मला वाटलं की परत मला कालच्या न्यूजपेपर मधली ऍड बघायची, तर मी लगेच जो स्टोअर करून ठेवलेला न्यूजपेपर आहे तो बघू शकते, तो रीड करू शकते. सो इट कॅन बी स्टोअर्ड अँड प्रिझर्व्ड. दॅट इज द रेफरन्स व्हॅल्यू. Thus, newspaper advertising provide the reference value to the readers. Then, mobility. It is convenient to carry newspaper from one place to another. आपण न्यूजपेपर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इझिली नेऊ शकतो हातात उचलून. सो हेन्स न्यूजपेपर कॅन बी रीड while in traveling, at the place of work, then in library, in doctor's waiting room and so on. आपण ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा न्यूजपेपर नेऊन तो रीड करू शकतो, किंवा एका वर्क प्लेसला आपण घेऊन जाऊ शकतो. इन लायब्ररीमध्ये आपण न्यूजपेपर रीड करू शकतो. डॉक्टर्स वेटिंग रूम म्हणजे आपण एक करताय सो आपण त्यांच्या वेटिंग रूम मध्ये सुद्धा न्यूजपेपर नेऊन तिथे रीड करू शकतो. Next point is repetition. Many newspapers are published daily. बरेचसे न्यूजपेपर हे डेली पब्लिश होतात, त्यामध्ये आपण ॲडव्हर्टायझिंग ज्या आहे ह्या दररोज देऊ शकतो. दिस मेक्स इट पॉसिबल टू रिपीट ॲडव्हर्टाइजमेंट्स सेव्हरल टाइम्स ओव्हर द पिरियड इन न्यूजपेपर. आता काही अशा ॲडव्हर्टाइजमेंट्स आहेत की ज्या रिपीट नेहमी न्यूजपेपरमध्ये त्या येत राहतात. मग ती एखादी सोपची ॲडव्हर्टाइजमेंट असेल किंवा एखादी ब्युटी प्रॉडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट असेल, कोणतीही. काही अशा ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात की ज्या डेली बेसिसवर रोज येत असतात त्या न्यूजपेपरमध्ये. अ सिरीज ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट्स कॅन बी published on different dates
ॲज प्लान इन ॲडव्हान्स. कोणती ॲडव्हर्टाइजमेंट केव्हा पब्लिश करायची आहे हे आधी ठरवलेलं असतं. सो इट इज प्री डिटरमाइन. सो इट इज प्लान इन ॲडव्हान्स. एखादी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, मग ती 2 ते 3 दिवसांनी पब्लिश करायची आहे. सो हे आधी ठरवलं जातं की या डेटला कोणती ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला पब्लिश करायची आहे. सो इट इज डिसाइडेड इन ॲडव्हान्स. आणि न्यूजपेपरमध्ये डेली बेसिसवर ॲडव्हर्टाइजमेंट्स चेंज होत जातात. डेली बेसिसवर नवीन नवीन ॲडव्हर्टाइजमेंट त्यामध्ये दाखवल्या जातात. सो काही ॲडव्हर्टाइजमेंट रिपीट सुद्धा होतात. सो रिपीट ॲडव्हर्टाइजमेंट्स मुळे काय होतं, तर रोज तोच न्यूजपेपरमध्ये 30 ॲडव्हर्टाइजमेंट बघून आपण सतत ते प्रोडक्ट आपल्या डोळ्यासमोर राहतं. रिपिटेशन इज पॉसिबल इन न्यूजपेपर ॲडव्हर्टाइजमेंट. इथे आपले ॲडव्हान्टेजेस जे आहेत हे संपलेले आहेत. ॲडव्हान्टेजेस सगळ्यांना समजलेत का? येस मॅडम. ओके. Yes, madam. ओके.